नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा. माझी खानदेशची मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांची घोटून भाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर हे मोजून 10 पानं आहेत, काही लहान काही मोठे अशा आकाराचे आहेत. तर हे 10 पानं, ही चिंच एवढ्या आकाराची चिंच आहे, ती मी इथे पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणार आहे गूळ. हा एवढ्या प्रमाणातला गूळ आहे, थोडासा छोटासा गुळाचा खडा आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, इथे मीठ आहे, चिमूटभर हिंग आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आहे, हळद आहे आणि ही मोठी वाटी भरून सपाट वाटी अशी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फोडणीमध्ये टाकण्यासाठी थोडेसे शेंगदाणे, आम्हाला शेंगदाणे आवडतात म्हणून आम्ही शेंगदाणे टाकतो. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण भाजीसाठी जे आळूची पानं आहेत ना, तर ते कसे काढून घ्यायचेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे अशा ह्या शिरा असतात ना या, तर ह्यांच्यामधून हे बघा उलट बाजूने मी तुम्हाला दाखवते. या 2 शिरांमधून हे पान आहे ना असं काढायचं, हे असं निघतं. हे बघा, हे सर्व पानं आहे ना आपण असे काढून घ्यायचे, म्हणजे शिरा येत नाहीत जास्त. कोवळ्या असल्या तर चालतात थोड्याफार, पण काही खूप जाड असतात ना, तर मग ते आपल्याला शिजताना आणि खायला पण खासतं मग ते जास्त. हे बघा, अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचे. आता हे पान अतिशय कोवळं आहे, त्याच्यामुळे त्याला शिराच नाही आहेत. हे बघा, असं निघालं हे. अशा प्रकारे आपण सर्व पानांच्या काढून घेऊया एक एक करून. हे बघा मैत्रिणींनो, हे असे आपण आता सगळी पानं काढून घेतलेले. ते पानं काढल्यानंतर हे बघा कशा हे असे शिरा राहतात फक्त, म्हणजे शिरा त्याच्यात जात नाही. हे बघा, सर्व अशा शिरा राहतात. तर आता आपण हे जरी काढून घेतलेत ना सगळे, तरीसुद्धा आपल्याला ही पानं छान अशी बारीक चिरून घ्यायची आहेत. हे बघा, अशी छान सगळी पानं आपण आता अशी मस्त बारीक चिरून घेऊ. चला तर मैत्रिणींनो, हे बघा आपले आता आळूची पानं आपण ही पूर्ण अशी कट करून घेतलेली बघू शकता. हे बघा किती छान बारीक कट केलेले, म्हणजे काय होतं भाजीमध्ये छान मिक्स होतात ते. थोडेसे मोठे मोठे जर राहिले ना तर ते सगळे असे पानं दिसतात मग. म्हणून आता आपण हे छान कट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ, भाजीला फोडणी देऊन घेऊया. चला तर मैत्रिणींनो, आपण आता फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. जिरं मोहरी टाकून घेऊया, कढीपत्ता टाकून घेऊया, शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे छान तळू द्यायचे खरपूस. आता आपलं हे तिखट मीठ, तिखट मसाला, हळद हे टाकून घेऊ. हिंग टाकून घेऊ. आता फोडणीमध्ये पाणी घालून घेऊ. 1 ग्लास पाणी मी घातलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी आली की मग आपण हे आळूची पानं त्याच्यात टाकून देऊया. हे मीठही टाकून देऊया. चला मैत्रिणींनो, हे बघा आपलं पाणी असं छान आता उकळलेलं आहे. तर याच्यात आपण आता काय करणार आहोत, ही आळूची कट केलेली पानं शिजण्यासाठी टाकून देऊया. हे बघा आता छान उकळते. तर आता आपण जे चिंच भिजत टाकली होती ना, तर त्याचं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्या आतमधलं हे बघा, हे सगळं असं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि फक्त पाणीच ठेवलेलं आहे. तर आता हे चिंचेचं पाणी आहे, हे आपण भाजीमध्ये टाकून देऊया.
आणि हा जो गूळ घेतला होता हा पण त्याच्यात टाकून देऊया. चिंच आणि गुळामुळे काय होतं माहिती का, जे पानांना खाज असते ना तर ते आपण नाहीतर घशामध्ये खाजतं बघा. आळूची पानं बऱ्याच जणांना भाजी खाल्ली की खाजतं, तर हे चिंच आणि गुळामुळे खाज येत नाही, घशामध्ये खाजत नाही. चला मैत्रिणींनो, हे बघा आपलं छान आता आळू शिजून गेलेले आहेत. हे आळू शिजण्यासाठी जवळजवळ आपण 10 मिनिटं हे शिजवलेले आहेत. हे बघा असे अगदी छान शिजलेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, बेसन टाकून घ्यायचं. जे वाटीभर बेसन काढलेलं आहे ना आपण, तर ते आता टाकून घेऊया. हळूहळू लागता लागता टाकायचं आणि घोटत राहायचं. गॅस मंद गॅस करून द्यायचं बरं का, नाहीतर खाली चटकून जाईल ते. हे बघा किती छान झालेले आहे बघा, मस्त झालेले अशी घोटून. तर आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया. तर तुम्हाला किती घट्ट पातळ कशी पाहिजे ना त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालायचं. आता मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता बघूया, अजून लागलं तर आपण टाकूया पाणी. पहिले हे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं, नाहीतर मग गुठळ्या राहून जातात. मला सांगते इतकी सुंदर होते ना ही भाजी. तुम्ही जर एकदा बनवली ना घरात तर तुमची मुलं पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील तुम्हाला. आठवड्यातून एकदा तर नक्कीच बनेल ही भाजी. इतकी सुंदर आणि अप्रतिम चवीची भाजी होती. माझ्या मुलीला तर खूप आवडते. ती ताटामध्ये घेऊन नुसतीच भाजी खात बसते. हे बघा, अजून आपण आता थोडं पाणी टाकून द्यायचं. लागता लागताच घालायचं, एकदम टाकून नाही द्यायचं पाणी, कारण बेसन असल्यामुळे काय होतं ते नंतर खूप घट्ट पण होतं. म्हणून ते थोडं बघून मग घालायचं. आणि अतिशय सोपी आहे भाजी बनवायला. हे छान उकळलं ना लगेच आपली 2 मिनिटात भाजी तयार होऊन जाईल. कुठे गुठळे दिसत आहेत का बघा. एकसारखी झाली भाजी एकदम छान. जर झाल्या ना तर असं फक्त करून मग अशी मी केलं ना तसंच तिथल्या तिथे मोडून घ्यायचे, लगेच मोडून जातात. आता आपण हिला छान उकळू देऊया भाजीला.
मधून मधून असं चाळत राहायचं बरं का, नाही तर मग खाली काय होतं, बुडाला चटकून जाते भाजी. हे बघा, अशी आपली आता भाजी तयार झालेली आहे. आता एकदम खाण्यासाठी तयार आहे आपली भाजी. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. खाण्यासाठी प्लेट तयार आहे. तर त्याच्यावर मस्तपैकी तेल टाकून घेतलेलं आहे, ते लोणचं घेतलेलं आहे, चपाती तयार आहे. तर चपातीसोबत तुम्ही खाऊ शकतात. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.